माधवनगरच्या विशेष ग्रामसभेमध्ये थकबाकी वसुलीत 50% कर सवलत योजनेचा ठराव मंजूर। थकबाकीदार नागरिकात आनंदाचे वातावरण। याविषयी सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गतची विशेष ग्रामसभा नोव्हेंबर 25 रोजी ग्रामपंचायत प्रांगणात पार पडली। या ग्रामसभेमध्ये थकबाकी वसुलीत 50% कर सवलत योजनेचा ठराव मंजूर करण्यात आला। यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता व पाणीपट्टी कर तसेच ग्रामपंचायतीच्या अन्य करांच्या थकबाकी वसुलीत 50% कर सवलत मिळणार आहे। मात्र याचा लाभ सन 2025-26 चा पूर्ण कर व सन 2025 अखेरची 50% थकबाकीची रक्कम डिसेंबर 31 पर्यंत भरणाऱ्या थकबाकीदारांनाच मिळणार आहे। मात्र ही सवलत पाणीपट्टी व दिवाबत्ती करामध्ये द्यावयाचे किंवा नाही याचा निर्णय शासनाने त्या ग्रामपंचायतीवर सोपविला आहे। शिवाय एखाद्या व्यक्तीच्या नावे अनेक रहिवाशी मालमत्ता असतील तर त्यातील एकाच मालमत्तेस याचा लाभ मिळणार आहे। व्यावसायिक मालमत्ता धारकांना या कर सवलतीचा लाभ मिळणार नाही। या शासन निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या मालमत्ता धारकांना दिलासा मिळाला आहे। यामुळे थकबाकीदार नागरिकांना आपली थकबाकी सवलतीच्या दरात भरण्याची संधी उपलब्ध झाली आहे। याचा लाभ जास्तीत जास्त थकबाकीदारांनी घ्यावे असे आवाहन माधवनगर ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे। या ग्रामसभेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। किरकोळ विरोध वगळता ग्रामसभा शांततेत पार पडली।